तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज भिवंडी ते नाशिक या महामार्गाची पाहणी करणार आहेत। भिवंडी नाशिक महामार्गावर खड्ड्यांचं साम्राज्य बघायला मिळत आहे। ठाण्यात आनंदनगर जकात नाका मुलुंड टोल नाक्यावर सध्या वाहतूक कोंडीची स्थिती आहे। टोल नाक्यावर 2 ते 3 किलोमीटर पर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा बघायला मिळतात। तर सध्याची ही दोन दृश्य आपण बघतोय। ठाण्यात मुलुंड टोल नाक्यावर भीषण वाहतूक कोंडी आहे। तर मुख्यमंत्री आजच भिवंडी ते नाशिक या रस्त्याची पाहणी करणार आहेत। या रस्त्यावरती असलेल्या खड्ड्यांमुळे वाहन चालकांना मोठे हाल सहन करावे लागतात। तर सध्या ठाण्यातल्या मुलुंड टोल नाक्यावरून आपले प्रतिनिधी गणेश थोरात आपल्या सोबत आहे। गणेश, काय चित्र आहे मुलुंड टोल नाक्यावर आणि विशेषतः ठाण्याकडून मुंबईकडे येणारा जो रस्ता आहे या रस्त्याची काय अवस्था आहे? मनसरी, आपण सध्या आनंदनगर जकात नाका या ठिकाणी आहात आणि मोठ्या प्रमाणात मुलुंड टोल नाका असेल, आनंद जकात नाका असेल, या ठिकाणी वाहतूक कोंडीचा सामना वाहनधारकांना करावा लागतोय। अर्धा ते पाऊण तासापासून ही वाहतूक कोंडी या ठिकाणी झालेली आहे। चाकरमान्यांना कामावर जाण्यासाठी देखील विलंबन लागत आहे। त्यामुळे आज पाहता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील आज ठाणे नाशिक हा हायवेचा जो आहे तो महामार्गाची पूर्ण पाहणी केली जाणार आहे। अनेक ठिकाणी खड्डे पडलेले, खड्ड्यांचं साम्राज्य पसरले, त्यामुळे या ठिकाणी वाहतूक कोंडीचा सामना वाहनधारकांना करावा लागतो। तर दुसरीकडे अपघाताचे देखील प्रमाण वाढतं। त्यामुळे नक्कीच रस्ते ज्या पद्धतीने खड्डे पडले त्यामुळे वाहनधारकांना वाहन चालवण्यासाठी अवघड जात आहे। त्यामुळे एकीकडे सिग्नल यंत्रणा असेल, पडलेले खड्डे असेल रस्त्यावरती, तसेच टोल नाक्यामुळे देखील वाहतूक कोंडीचा सामना वाहनधारकांना करावा लागतोय। त्यामुळे नक्कीच आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पाहणी दौरा असणार। यामध्ये पाहायला गेलं तर ठाणे, पालघर, रायगड, नाशिक या ठिकाणच्या मोठ्या नक्कीच त्याच्यामुळे टोल नाक्यावर सध्या 2 ते 3 किलोमीटर वाहनांच्या रांगा आहेत आणि या संदर्भानेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पाहणी करणार आहेत।